चला आज करायची मस्त खमंग भगर, जसं की आषाढी एकादशी निमित्त. आणि पहिल्यांदा तर भगर मस्त भाजून घेणार आहे. भाजली की भगर खूप खमंग आणि चवदार लागते. तर डायरेक्ट शिजवायची नाही, जसं की भाजून घेतली. आता जशी आमटी पण करायची, त्याच्यासाठी मिरच्या भाजून घेतल्यात, थोडेसे टोमॅटो भाजून घेतलेत. आणि भगर करणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी साबित शेंगदाणे टाकणार आहे. आणि जसं आमटी करणार आहे ती शेंगदाण्याची करणार आहे, म्हणून थोडीशी चवीसाठी ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायची साबित. आणि इथं टाकलेले आलून कढीपत्ता, जसं की कोथिंबीर जिरे उपासाला चालत नाहीत, आता टाकणारे भरपूर टाकतात, पण जे मी पहिल्यापासूनच टाकीत आले तेच टाकले. जसं की फोडणी दिली आणि साबे शेंगदाणे टाकले आणि धुवून स्वच्छ भगरमध्ये टाकून दिली. इथं करते आमटीची तयारी, जसं की मिरची, टोमॅटो आणि थोडंसं शेंगदाणे सगळं हे करून थोडंसं पाणी टाकून ब्लेंडरमधून काढून घेतलं आहे. आणि आता इथं जे आहे फोडणी घेतली, जसं की कढीपत्ता, तेल, आपलं उपासाचं मीठ, हिरवी मिरची सगळं टाकून इथं दिला तडका मी आमटीसाठी. आणि उपासाचं मीठमध्ये ॲड केलं. आणि हे बघा मस्त भगर आपली शिजली आणि त्याच्यावर टाकली मस्त झणझणीत आमटी. आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या तुम्ही पण उपास सोडायला आणि अशी मस्त टेस्टी भगर करून नक्की खा. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.